हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. बाकी फिटिंग बरोबर आहे, मस्त वाटतोय ना. मेघा स्वतःभोवती गिरकी घेते. तिची नजर साहिलकडे जाते. साहिल एकटक मेघाकडे बघत होता. मेघाही त्याच्याकडे बघत राहते. मस्त आहे. हा मला आवडला, पण दुसरा पण ट्राय कर ना. अंजली तिला दुसरा घागरा ट्राय करायला सांगते. अहो, मी आलेच, दुसरा ट्राय करते. मेघा भानावर येत साहिलपासून नजर चोरून घेत निघून जाते. मामू, चल ना आज्जूकडे. जो साहिलचं लक्ष नाही बघून त्याला मोठ्याने आवाज देते. दादू, जातोस ना? अंजली गालात हसत त्याला बोलते. अहो, ते मी आलोच. गडबडून साहिल चिवला घेऊन बाबांजवळ निघून जातो. तन्वी तिचा कॉल संपवून अंजली जवळ येते. झाली मेघाची शॉपिंग? हो ग, ऑलमोस्ट झाली आहे. एक घागरा ट्राय करायला गेली आहे. बघू मग कोणता जास्त छान वाटतोय तिच्यावर तो घेऊ. ओके. अगं, भाईचा काही कॉल झाला का तुझ्यासोबत? ऋषभ विचारत होता. त्याचा कॉल लागत नाही आहे. तन्वी अंजलीला विचारते. नाही ग, काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला. मीटिंगमध्ये किंवा महत्त्वाच्या कामात असेल ग तो. फ्री झाला की करेल. अंजली नजर इथे तिथे फिरवत सहज बोलल्यासारखं करते. असेल तसंच. त्या बोलत उभ्या होत्या. तेवढ्यातच मेघा घागरा घालून बाहेर येते. हा कसा दिसतोय? मेघा त्या दोघींना विचारते. हा पण छान आहे ग, अंजली तिला बघून बोलते. हो ना, दोन्ही छान दिसत आहेत. आता काय करू मी? मेघा तोंड पाडत बोलते. अगं, मग दोन्ही घे ना. मेहंदी, एंगेजमेंट, संगीत, हळद, लग्न एवढे फंक्शन आहेत. अगं नाही, दोन्ही नको, एकच घेते. आणि तुमच्या लग्नात साडी. आम्ही साडी नेसणार आहोत. हो, हो की नाही अंजली? मेघा अंजलीकडे बघत तिला विचारते. हो, आम्ही दोघी साडी नेसणार आहोत. आमचं आधीच ठरलं आहे. अंजली स्माईल करत बोलते. तन्वी पण, माझ्या जीजूंना सांगू नको हां, त्याच्यासाठी सरप्राईज आहे. काय, बरोबर ना अंजली? मेघा तिला चिडवत बोलते. ओ, म्हणजे पुन्हा एकदा भाईचा हार्ट फेल होणार तर? तन्वी थोडी एवढी हातात आलेली संधी सोडली नाही. तीही मेघासोबत अंजलीला चिडवण्यात सामील होते. गप्प बसा हो तुम्ही दोघी. नुसत्या संधी शोधत असतात मला छळायची. अंजली लटका राग दाखवत म्हणते. बरं, मला सांगा ना, मी कोणता घागरा घेऊ? मेघा परत हातातल्या दोन्ही घागऱ्यावर लक्ष केंद्रित करत विचारते. हा घे, लाईम कलरचा. हा सूट होईल तुझ्यावर. तन्वी लगेच बोलते. चालेल. थँक्स तनू. अरे, मोस्ट वेलकम डिअर. तन्वी आणि मेघा बोलत पुढे निघून जातात. अंजली परत एकदा अंकुशला कॉल करते, पण फोन अजूनही स्विच ऑफच होता. सगळ्यांना भूक लागते तसं रेस्टॉरंटमध्ये जायचं ठरतं. साहिल जवळच एक 5 स्टार हॉटेल सर्च करून ते लंचसाठी बुक करतो आणि सगळ्यांना तिथे घेऊन जातो. सगळे आपापली ऑर्डर देऊन गप्पा करत बसतात. विषय तोच, शॉपिंगचा. अजून काही बाकी राहिले का त्याची उजळणी. बायकांना शॉपिंग म्हटलं की कुठून एवढा उत्साह संचारतो तेच समजत नाही. लंच करून झाल्यावर परत सगळे शॉपिंग करायला निघतात. अंजली तशीच साहिलजवळ येते. कोणाचं लक्ष नाही बघून त्याला सगळ्यांपासून बाजूला नेते. दादू, तुझा कॉन्टॅक्ट झाला का रे अंकुशशी? काही समजलं का? तन्वी पण विचारत होती मला. कसे बसे उत्तर देऊन टाळलंय तिला मी. पण अजून किती वेळ? सकाळपासून कॉल ट्राय करते. संध्याकाळ होत आली आहे. अंजली रडकुंडीला आली होती. कोणाला कॉल करावा, कोणाला विचारावं काही समजत नव्हतं. अंजली, आता मलाही काळजी वाटते. मी बघतो तरी, मी माझ्या माणसांना कॉल करून बघतो. थोडा वेळ दे. साहिल तिला धीर देत बोलतो. हां प्लीज, तुला जे काही करायचं आहे ते लवकर कर. आणि त्यानंतर साहिल त्याच्या माणसांशी कॉन्टॅक्ट करतो. अंजली ही अंकुशचा काही मेसेज, मेल आला आहे का ते चेक करत होती.
तेव्हा तिला अज्ञात नंबरवरून एक मेसेज येतो. ती सहज म्हणून चेक करते तर दादा अंजली साहिलला आवाज देत मटकन खाली बसते. अंजलीची अशी रिॲक्शन बघून साहिल घाबरून जातो. अंजली, शोना काय होतंय? पाणी पाणी द्या, साहिल मोठ्याने ओरडत अंजलीच्या गालावर थोपटत होता. अंजली, काय होते बाळा तुला? वेटर लगेच पाणी घेऊन येतो. साहिल तिच्या गालावर थोपटत तिला थोडं पाणी पाजतो. पाणी प्यायल्यावर अंजलीला थोडं बरं वाटतं. तसं ती हळूहळू नीट डोळे उघडून स्वतःला नॉर्मल करते. काय झालं अंजली? अशी अचानक चक्कर कशी आली तुला शोना? साहिल काळजीने विचारतो. दादा, अंकुश मेसेज म्हणत खाली पडलेल्या फोनकडे बोट दाखवते. तिला काही सुधरत नव्हतं. अंकुशला फक्त सुखरूप समोर बघायचं होतं. मनोमन ठीक असावा हा धावा देवाकडे चालू होता. साहिल लगेच फोन उचलतो. अंजली त्याला फोन ऑन करून देते. साहिल तो मोबाईल बघतो आणि त्यानंतर, काय मग अंजली, कशी आहेस बाळा? अरे मी पण काय विचारतोय, तू तर मस्तच असणार म्हणा. एवढ्या वर्षांनी भाऊ जो भेटला तुला आणि त्यात म्हणे तुझं लग्नही ठरलं आहे. 4 दिवसांनी साखरपुडा आहे असं समजलं मला. मग म्हटलं लाडक्या पुतणीला शुभेच्छा पाठवायला हव्या. तुझा नवरा दिल्लीला गेला आहे ना? ओ सॉरी, हा होणारा नवरा अजून झाला नाही आहे ना? मी विसरलोच. पण आता होणारही नाही. त्याला काय झाले हा विचार आला असेल ना मनात, पण मी नाही सांगणार. थोडा सस्पेन्स आहे. असं सहजासहजी कोणी एवढं मोठं गिफ्ट देतं का? त्यात काही जुने हिशोब ही चुकते करायचे होते. विचार तुझ्या सासऱ्यांना. सो हॅपी एंगेजमेंट अंजली राणी. शेट, खूप राग आणि संताप आला होता साहिलला तो मेसेज वाचून. आता कुठे सगळं ठीक होतंय असं वाटत होतं. त्यातच त्या हरामखोराने डाव साधला होता. दादू, मला अंकुशला बघायचे, मला त्याच्याकडे जायचे. त्याला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. अंजली रडत त्याला विनवत होती. अंजली, शांत हो शोना, आपण जातोय अंकुशकडे, पण प्लीज बाहेर हे कोणाला कळू नको देऊ. सध्या नक्की काय झालं आहे आपल्याला माहीत नाही. सगळे घाबरून जातील. आपण तिथे जाऊन सिच्युएशन बघू. मी अंकुशच्या डॅडला सांगतो, त्यांची मदत लागेल आपल्याला. आपण त्यांना सोबत घेऊ. साहिल तिचे डोळे पुसून मिठीत घेत तिला शांत करत समजावतो. शोना, हिम्मत ठेव. मी अंकुशला काही होऊ देणार नाही. साहिल तिला धीर देत बोलतो. दादू, त्याला जोपर्यंत मी सुखरूप बघत नाही ना तोपर्यंत मला काहीच सुचणार नाही. अंजली अंकुशसाठी व्याकुळ होऊन बोलते. हो शोना, आपण निघतोय लगेच. फक्त काकांशी एकदा बोलणं होऊ दे. साहिल तिला समजावत बाहेर घेऊन येतो. साहिल लगेच रॉबर्टला कॉल करून प्लॅनचे तिकीट बुक करायला सांगतो. त्याच्या दिल्लीतल्या खबऱ्यांना ॲक्टिवेट करून अंकुशची काही इन्फॉर्मेशन मिळायला सांगतो आणि अंकुशच्या डॅडना भेटण्यासाठी निघतो. हॅलो लेडीज, थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मला आणि अंजलीला निघावं लागेल. 2 दिवसांसाठी हैदराबादला जावं लागेल. खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आता नाही गेलो तर करोडोंचं नुकसान होईल. त्यामुळे आता 1 तासात निघावं लागेल. साहिल हैदराबादचं खोटं सांगतो, नाहीतर त्यांना डाऊट यायचा म्हणून तो तसं बोलतो. अरे पण असं अचानक? माई न समजून विचारतात. माई आजी, खरंच सॉरी, पण आत्ताच कॉल आला. अर्जंट आहे ग, खूप जावंच लागेल मला आणि मी अंजलीलाही घेऊन जातोय. साहिल माईंचा हात हातात घेत त्यांना समजावतो आणि त्यानंतर, अरे पण आता बाकीची खरेदी? माई त्याला विचारतात आणि त्यानंतर इकडे आपले कपडे आणि ज्वेलरी तर घेऊन झाली आहे. मोठं काम संपलं आहे. तर मी काय म्हणतोय, जी छोटी मोठी शॉपिंग आहे ती तुम्ही ऑनलाईन करा किंवा मग एक लिस्ट बनवून आपण मागवून घेऊ.
साहिल सगळ्यांकडे बघत त्याचं म्हणणं मांडतो. माई, त्याला जाऊ दे, आपण बघू बाकीचं. अंजलीचे बाबा माईंना समजावतात, बोलतात. त्यांना काहीतरी घडलं आहे अशी कुणकुण लागते. लगेच कसं साहिलला काम आलं, आणि आलं तर अंजलीला का नेत आहे तो? अंजलीकडे बघून तिचा चेहरा ते समजून जातात. ठीक आहे, चालेल. आता काय बोलणार? माई, 2 दिवसात येऊ. आम्ही सगळं ठीक करून. काळजी नको करू. माईच्या चेहऱ्यावर काळजी आणि नाखुशीची छटा पाहून तो बोलतो. आणि त्यानंतर साहिलचं म्हणणं ऐकून सगळे घरी जायला निघतात. साहिलने हॉटेलमधून निघायच्या आधीच अंकुशच्या डॅडना मेसेज करून बोलून घेतलं. सगळे असताना त्यांच्याशी बोलणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांना आणि अंकुशची मॉम घरी पोहोचायच्या आधी बॅग पॅक करून निघायला सांगितलं. अंकुशचे डॅड काहीतरी सिरियस आहेत हे समजून जास्त प्रश्न न विचारता पटकन बॅग भरून स्टाफला कामासाठी बाहेर जात आहे, 1-2 दिवस लागतील असा निरोप ठेवून एअरपोर्टसाठी निघतात. साहिल रॉबर्टला बॅग पॅक करता करता इन्स्ट्रक्शन देत होता. रॉबर्ट, घराची सिक्युरिटी अजून टाईट करून घे. आजी, बाबा किंवा मोठी आई यांना कुठेही बाहेर जायचं असेल तर आपले गार्ड्स त्यांच्या सोबत असतील. 1 सेकंदसुद्धा त्यांना घराबाहेर एकटं सोडायचे नाही, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दे. आणि अंकुशची काही इन्फॉर्मेशन? साहिल बोलतच असतो की दारात बाबांना बघून थांबतो. बॉस ते. रॉबर्ट काही बोलणारच की साहिल त्याला मोठे डोळे करून शांत राहायला सांगतो. साहिल, बाबा त्याला दरवाजातूनच आवाज देतात. आणि त्यानंतर बाबा या ना. साहिल शांतपणे त्यांना आत बोलावतो. साहिल नजरेनेच रॉबर्टला बाहेर जायला सांगतो. साहिल, नक्की काय झालं आहे बेटा? अंजलीही काळजीत वाटली मला. बाबा कोणतेही आढेवेढे न घेता सरळ त्याला विचारतात. साहिल मनात विचार करतो. घरात कोणाला तरी सगळं खरं माहीत पाहिजे, म्हणजे सिच्युएशन हँडल करायला सोपी पडेल. बाबांना अंदाज दिला तर ते इथली परिस्थिती सांभाळू शकतील. त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे. बाबा, ते तुम्ही बसा इथे. साहिल त्यांना बेडवर बसवून सगळी परिस्थिती समजावून सांगतो. बाबा हे सगळं ऐकून काळजीत पडतात. बाबा, मी सगळं ठीक करेन. तिथे काय घडलंय आपल्याला काहीच माहीत नाही. नक्की ते घडलंय का हेही माहीत नाही. त्यामुळे आम्ही तिथे जाऊन बघतो आणि मग तुम्हाला कळवतो. तोपर्यंत इथली परिस्थिती तुम्हाला सांभाळायची आहे. अंकुशचे डॅडही आमच्यासोबत येत आहेत, पण तेच इथे कोणाला हे माहीत नाही. ते आमच्यासोबत आहेत ते. साहिल बाबांना सगळं व्यवस्थित समजावत त्यांना धीर देतो. बरं, इथलं मी बघतो, पण तिथे काय घडतंय ते कळवत राहा, बाबा साहिलला सांगतात. हो बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही वाईट नाही घडू देणार. साहिल त्यांना आश्वासन देतो. हो, काळजी घ्या तुम्हीही. बाबांशी बोलून साहिल पटकन त्याची बॅग घेऊन खाली येतो. अंजलीही तिची बॅग भरून खाली चिवसोबत साहिलची वाट बघत थांबली होती. चिवलाही खूप इन्स्ट्रक्शन देऊन झाल्या होत्या तिच्या. सोनू, आजी आजोबांची काळजी घे. त्यांना त्रास नको देऊ. मामूचं काम आहे. आम्ही 2 दिवसात येऊ. अंजली तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिच्या कपाळावर किस करते. ओके मम्मा, तू पण काळजी घे. चिव अंजलीचा चेहरा ओंजळीत पकडून बोलते. साहिल येतो तसा तोही चिवशी बोलून मोठी आई, बाबा, आजी यांचा निरोप घेऊन निघून जातो. मोठ्या आईला थोडं वेगळं वाटत होतं. त्याचं अचानक असं तडकाफडकी निघून जाणं. मनात नको नको ते विचार येत होते. बाबांनाही काळजी वाटत होती. ते गेल्यानंतर सगळं आपल्यापासून काहीतरी लपवलं जाते असं जाणवत होतं. अंजली आणि साहिल
अर्ध्या तासात एअरपोर्टवर पोहोचतात. अंकुशचे डॅड वेटिंग एरियामध्ये त्यांची वाट बघत थांबले होते. अंजली आणि साहिलला बघून ते त्यांच्या जवळ येतात. साहिल, काय झालंय? एवढ्या तडकाफडकी तुम्हाला इथे बोलावून घेतलंस? अंकुशचे डॅड घाबरून काळजीने विचारतात. काका, ते अंकुश, त्याचा कॉल लागत नाही आहे. अंजली आणि मी सकाळपासून ट्राय करत आहोत. एवढंच नाही, असं म्हणून साहिल त्यांना अंजलीच्या मोबाईलवर आलेला मेसेज दाखवतो. अंकुशचे डॅड हा सगळा प्रकार पाहून शॉक होतात. ते तसेच शांत उभे राहतात. साहिल त्यांच्याशी बोलत होता, पण त्यांची काहीच रिॲक्शन नव्हती. काका, आपल्याला निघावं लागेल. साहिल त्यांच्या खांद्याला हात लावत त्यांची तंद्री तोडतो आणि त्यानंतर हो चल, ते भानावर येत लगेच त्यांची बॅग घेऊन बोलतात. ते तिघेही प्रायव्हेट प्लेनने दिल्लीला पोहोचतात. अंकुशचे डॅड तिथे अंकुशसोबत असलेल्यांचे कॉल ट्राय करत होते. त्यांच्याकडूनही माहीत नाही हेच उत्तर मिळत होतं. सरांसोबत काल मीटिंग झाली, तेवढंच. नंतर काही कॉन्टॅक्ट नाही. सकाळी आम्ही ट्राय केला, पण कॉल लागला नाही, अशीच सगळी उत्तरं मिळत होती. ते तिघेही अंकुश ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या लोटस पॅराडाईज हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे खूप गर्दी जमलेली. न्यूज रिपोर्टर्स आणि लोकांची. तिथे चौकशी केल्यावर जे समजलं ते ऐकून तिघेही घाबरून गेले. अंजलीच्या तर पायाखालची जमीनच सरकली. बाहेरही मीडिया जमा होऊन तिथली न्यूज दाखवत होती. आता जरी सिच्युएशन हातात आली होती तरी हॉटेलच्या स्टाफमधल्या आणि मुक्काम करणाऱ्या लोकांना इजा झाली होती. अंजली, शोना, सांभाळ स्वतःला. तिला पडता पडता साहिलने सावरलं होतं. पार कोलमडून गेली होती ती. अंकुशचे डॅड त्यांचा ID दाखवून आत रिसेप्शन जवळ पोहोचतात. तिथेही बरीच गर्दी जमली होती. लोक मॅनेजरला जाब विचारत होते. 7 स्टार हॉटेल असल्याने बरीच मोठी माणसं मुक्कामासाठी थांबले होते. त्यांनाही इजा झाल्याने त्यांचे नातेवाईक तिथे जमा झाले होते. पोलीस तिथल्या जमलेल्या गर्दीला कमी करण्याचं काम करत होते. एक सब इन्स्पेक्टर मॅनेजरसोबत त्याच्या प्रोटेक्शनसाठी थांबला होता. एक्सक्यूज मी, आय एम धीरज तोडणकर. माझा मुलगा अंकुश तोडणकर ह्या हॉटेलमध्ये स्टे करत होता. त्याचा कॉल लागत नाही आहे सकाळपासून. अंकुश डॅड बाजूला उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला विचारतात. साहेब, काल रात्री 1च्या दरम्यान इथे AC डक्टमधून विषारी वायू पसरला गेला होता. खूप लोक त्यामुळे आजारी पडले. तुम्ही प्लीज लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करा. तो पोलीस कर्मी अंकुशच्या डॅडचा औरा पाहून आदराने बोलला. तुम्ही लोकांनी मग तेव्हाच त्यांच्या फॅमिली मेंबर्सना का कळवलं नाही? इतके केअरलेस कसे वागू शकता तुम्ही? साहिल भडकून विचारतो. वी आर सॉरी सर, पण इथे सिच्युएशन खूप क्रिटिकल होती. आमच्या अर्ध्या स्टाफलाही त्या विषारू वायूची बाधा झाली आहे. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यात एवढे कस्टमर, आम्ही कोणाला म्हणून कॉन्टॅक्ट करणार होतो. आता आम्ही एक टीम अपॉइंट केली आहे त्यासाठी, पण त्याआधीच कळलंय. सगळ्यांना मॅनेजर तिकडची सिच्युएशन सांगत होता आणि त्यानंतर खड्ड्यात जाऊ दे तुमची टीम. माझ्या मुलाला काही झालं तर मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही. अंकुशचे डॅड संतापून बोलले. सर, तसं काही होणार नाही. सगळ्यांवर योग्य तो उपचार चालू आहे आणि सगळे स्टेबल आहेत. आमचे ओनर आता श्वेता हॉस्पिटलमध्येच आहेत. मॅनेजर सिच्युएशन सांभाळण्यासाठी बोलतो. 7 स्टार हॉटेल असल्याने सगळे मोठे लोक होते आणि हा प्रकार समजल्यावर जो तो येऊन मॅनेजरला जाब विचारत होता, धमकी देऊन जात होता. तो बिचारा सगळं सांभाळायचा प्रयत्न करत होता, पण सिच्युएशन अशी होती की सावरली जात नव्हती. पण तुम्ही एवढे केअरलेस वागूच कसे शकता? एक तर असा भयानक प्रकार तुमच्या हॉटेलमध्ये घडतोच कसा?
अशी सर्व्हिस देता तुम्ही तुमच्या कस्टमर्सना? अंजली भडकून त्यांना विचारते. मॅम, आम्हाला खरंच अजूनही समजत नाही, त्या AC डस्कमधून एवढा हार्मफुल केमिकल स्प्रेड झालाच कसा? हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे. आमच्या हॉटेलच्या AC डेस्क एकमेकाशी कनेक्ट आहेत. रूम 303 मध्येच ACचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यानंतरच हा प्रकार घडला. आम्हालाही काही समजत नाही आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेट करत आहेत. ज्याने हे केलं आहे ते लवकरच नेमकं काय घडलं ते आपल्या समोर येईल, मॅनेजर उत्तर देतो. अंजली, इथे ह्यांच्यासोबत वाद घालून काही उपयोग नाही. आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. अंकुशला आपली गरज आहे. शोना, चल. काका चला. साहिल त्या दोघांना घेऊन हॉस्पिटलमध्ये निघतो. साहिल त्यांना घेऊन लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. तिथे रिसेप्शनला चौकशी करून ते अंकुशच्या रूमकडे पोहोचतात. डॉक्टर त्याला चेक करून नर्सला इन्स्ट्रक्शन देत होते. हे तिघे त्यांची बाहेर येण्याची वाट बघत होते. अंजलीला अंकुशची अवस्था बघून कसं तरी होतं. त्याचं पूर्ण अंग लाल होऊन पुरळ उठलं होतं चेहऱ्यावर. ऑक्सिजन मास्क होता. हाताला ड्रीप लावलेली होती. कदाचित अजून तो शुद्धीवर आला नव्हता. डॉक्टर बाहेर येतात तसे अंकुशचे डॅड त्यांच्या मागे प्रश्नांची सरबत्ती लावतात. तुम्ही आता ज्याला चेक करत होता तो माझा मुलगा आहे. नक्की काय झालं आहे त्याला? तो ठीक तर आहे ना? त्याची बॉडी एवढी लाल कशी पडली आहे? ऑक्सिजन मास्क का लावला आहे तुम्ही त्याला? काही सिरियस आहे का? तुम्हाला जमत नसेल तर आम्ही दुसरीकडे शिफ्ट करतो त्याला. सर रिलॅक्स. ते आउट ऑफ डेंजर आहेत. हो, पण अजून शुद्धीवर आलेले नाहीत. ही केमिकल रिॲक्शन आहे म्हणून अंग लाल पडलं आहे. आम्ही ट्रीटमेंट देत आहोत. ते लवकरच शुद्धीवर येतील. त्यानंतर आपण त्यांची परत एकदा ब्लड टेस्ट करू. रिपोर्ट पाहून तुम्ही त्यांना घरी नेऊ शकता. डॉक्टर अंकुशच्या डॅडना एवढं पॅनिक झालेलं पाहून शांतपणे समजावतात. नक्की ना? पण मग तो अजून शुद्धीवर का नाही आला? डॉक्टरांच्या उत्तराने अंकुशच्या डॅडचं समाधान झालं नव्हतं. म्हणून ते परत विचारतात. सर, कदाचित औषधांच्या डोसमुळे असेल, पण खरंच चिंतेचं आता काही कारण नाही. त्यांच्यावर योग्य वेळी उपचार झाले आहेत. हो, पण हा केमिकल खूप हानिकारक होता. अजून 10 मिनटं जरी उशीर झाला असता त्यांना इथे आणायला तर सिच्युएशन हाताबाहेर गेली असती. पण आता सगळं ठीक आहे. डॉक्टर त्यांना आश्वस्त करतात. ओके, आम्ही भेटू शकतो ना त्याला? हो, पण मास्क आणि हात सॅनिटाईज करून जा. काका, नका टेन्शन घेऊ. आपण आहोत ना आता त्याच्यासोबत. सगळं ठीक होईल. साहिल त्यांना धीर देतो. त्यानंतर शोना, ऐकलंस ना डॉक्टर काय बोलले ते? अंकुश ठीक आहे. साहिल अंजलीला काळजीने अंकुशकडे एकटक बघताना बघत बोलतो. बाकी पण हे सगळं जबाबदारी ते सगळं मी बघतो. तू अंकुशकडे लक्ष दे. रात्री 9च्या सुमारास अंकुशला थोडी शुद्ध येते. अंजली लगेच डॉक्टरांना बोलून घेते. डॉक्टर त्याला चेक करतात. अंकुश, आता कसं वाटतंय? काही दुखतंय का? किंवा आणखी काही वाटतंय? डॉक्टर विचारतात. ठीक आहे. अंकुश क्षीण आवाजात बोलतो. अजूनही डोळ्यांवर जडपणा होता म्हणून डोळे झाकत होता. मॅम, तुम्ही त्यांना ज्यूस किंवा काही खायला द्या. मग मी मेडिसन नर्सकडे पाठवून देतो त्यांच्याकडे, डॉक्टर म्हणतात. ओके, अंजली म्हणते. अंजली साहिलकडून अंकुशसाठी खिचडी मागवून त्याला भरवते आणि नंतर मेडिसिन देऊन त्याला आराम करायला सांगते. अंजली, तूही काहीतरी खा. शोना आणि अंकुशच्या बेडवर न बसता आपण जवळच हॉटेलमध्ये बुकिंग करू. अंकुशही आराम करतोय. आपणही थोडं रिलॅक्स होऊ पडेल. जेवून काका आणि तू आराम कर थोडा. मी अंकुशसोबत थांबतो. साहिल अंजलीला सांगतो. भाई प्लीज, मी थांबते ना अंकुशसोबत.
अंजली केविलवाना चेहरा करून बोलते. शोना प्लीज ऐक ना बाळा, तुम्हाला दोघांना आरामाची गरज आहे. खूप दगदग झाली आहे आणि सेफ नाही तुझं असं एकटीनं थांबणं. अजून धोका टळला नाही. साहिल तिला नीट समजावतो. त्याचं म्हणणं अंजलीला पटतं. खरंच अजून धोका टळला नव्हता. तिच्यामुळे अजून अंकुशला त्रास झालेला तिला अजिबात चालणार नव्हतं. म्हणून तिला लगेच होकार देते. ओके ठीक आहे दादू, पण घरी सांगायचं का? मला तेच समजत नाही आहे. काकांशी बोललं पाहिजे. ते काय बोलतायत बघूया. हा विचारूया त्यांना. बाबांना मी इथे पोहोचल्याचा मेसेज टाकला नाही तर उगाच काळजी करत बसतील. अंजली त्याला सांगते. साहिल म्हणतो. दादू, पण हे सगळं आपल्याला माहिती आहे ना कोणी केलं ते. आपण पोलिसांना सांगू शकतो ना, त्यांची मदतच होईल. इथे अंकुशसारखे किती लोक आहेत, त्यांना उगाच या सगळ्यात बळी केलं गेलं आहे. अंजली चिडचिड करत बोलते. हो ग बाळा, मला समजतंय ग सगळं, पण ह्या सगळ्या असल्या माणसांना कुठे कशाची पडली असते. किती नीच पातळीला गेलेत बघितलंस ना तू. ह्यांना कशाचीच काही पडलेली नसते. जाऊ दे, मी इन्स्पेक्टर राघवशी डिस्कस करतो. मग ते सांगतील तसं करू. साहिलही चिडून बोलतो. ते तिघे डिनर करून घेतात. साहिल हॉस्पिटलजवळच चांगलं हॉटेल बघून त्या तिघांसाठी रूम बुक करून अंजली आणि अंकुशच्या डॅडना तिथे आराम करायला सांगतो. स्वतः हॉस्पिटलला निघतो. अंकुश मेडिसिनमुळे गाढ झोपेत होता. साहिल त्याच्या रूममध्ये सोफ्यावर बसतो. जवळजवळ 11:30 वाजून गेले होते. तो लगेच रॉबर्टला कॉल करतो. हॅलो रॉबर्ट. येस बॉस, रॉबर्ट बोलतो. पहिलं तर मला इथली हॉस्पिटलमधली आणि अंजलीसाठी सिक्युरिटी टाईट हवी आहे. अजिबात हयगय नको आहे त्यात. मला साहिल ऑर्डर देतो. ओके बॉस, होऊन जाईल. आणि हॉटेल लोटसची सगळी इन्फॉर्मेशन काढ. तिथल्या स्टाफशी बोलून घे. कोणावरही डाऊट असेल तर लक्ष ठेव आणि मला लगेच इन्फॉर्म कर. ओके बॉस, मी आपली माणसं आधीच कामाला लावली आहेत. जशी काही इन्फॉर्मेशन मिळेल ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. रॉबर्ट साहिलला माहिती पुरवतो. सकाळी अंकुशला जाग येते आणि अचानक त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. तो गळ्याला पकडत मोठमोठ्याने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होता. साहिल त्याला दिसतो. अंकुश त्याला आवाज द्यायचा प्रयत्न करतो, पण त्याचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. अंकुश तळमळत शेवटी साईड टेबलवरचं सामान खाली पाडतो. त्या आवाजाने साहिल दचकून उठतो आणि तसाच अंकुशकडे धावत जातो. अंकुश, काय होतंय? डॉक्टर, नर्स, साहिल जोरजोरात त्यांना आवाज देतो. तिथला वॉर्ड बॉय लगेच डॉक्टरांना आणि नर्सला बोलून आणतो. डॉक्टर लगेच त्याला इंजेक्शन देत ऑक्सिजन मास्क लावतात. डॉक्टर, काय झाले नक्की? अचानक एवढा कसा त्रास व्हायला लागलाय त्याला? साहिल काळजीने अंकुशकडे बघत विचारतो. सर, तो व्हायरस खूप हानिकारक आहे. सर यंग आहेत म्हणून त्यांची बॉडी त्याच्याशी फाईट करू शकते. मी आधीच म्हटल्याप्रमाणे थोडा अजून उशीर झाला असता तर सिच्युएशन हाताबाहेर गेली असती. काल आम्ही त्या हॉटेलमधल्या 7 पेशंटला ICUमध्ये शिफ्ट केले. 2 जण सोडल्यास अजूनही त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. डॉक्टर साहिलला सांगतात. साहिल ते ऐकून हैराण होऊन जातो. काय बोलणार होता तो ह्यावर? अंजली किती घाबरली असती अंकुशला असं बघून. बरं झालं मी तिला आराम करायला पाठवून दिलं ते, नाहीतर काय अवस्था झाली असती तिची. या काकाचा कायमचा बंदोबस्त करायला लागणार आहे. खूप झालं, खूप सहन करून झालं. पाणी डोक्याच्या वरतून गेलं आता. साहिल हाताच्या मुठी आवळून स्वतःशी बोलत होता. थोड्या वेळाने अंजली आणि अंकुशचे डॅड हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. अंकुशला आता थोडं बरं वाटत होतं.
साहिलनं त्याला फ्रेश करून आणून बसवलं होतं. अंकुश, बाळा कसा आहेस? बाबा त्याच्या केसांवरून हात फिरवत बोलतात. बाबा, मी ठीक आहे आता. अंकुश हलकी स्माईल करत बोलतो. किती घाबरवलंस तू आम्हाला. घरी अजून काही सांगितलं नाही आहे अजून. आता लवकर बरा हो. बाबा भाऊक होऊन बोलतात. हो बाबा. अंजलीशी बोलून घे. मी तिला आत पाठवतो. अंकुशचे डॅड आणि साहिल बाहेर निघून जातात. तशी अंजली आत जाते. अंजली त्याच्या समोर जाऊन उभी राहते. मान अजूनही खालीच होती. डोळे तुडुंब भरले होते. अंजली, बघणार की नाही आता माझ्याकडे? अंकुश हळू आवाजात तिला बोलतो. अंजली नाही म्हणून मान हलवते. ए शोना, असं करणार आता तू? मी आजारी आहे ना? तुला मी अजून आजारी पडावं असं वाटतं का? अंजली लगेच मानवरती करून रागाने त्याच्याकडे बघते. तो हात पुढे करतो. तशी ती लगेच त्याच्या जवळ जाऊन मिठीत शिरते. तू वेडा आहेस का? मला का वाटेल तू आजारी पडावं? काही पण बोलतोस. तुझा फोन लागत नव्हता. तेव्हापासून घाबरून आहे मी. किती वेळा लावून झालाय तुझ्याबद्दल विचारत होती. तो मेसेज आला आणि माझी काय अवस्था झाली तुला नाही माहिती. अंजली मुसमुसत त्याच्या कुशीत शिरून बोलत होती. हो ग शोना, मी समजू शकतो. एक मिनिट, मेसेज? कसला मेसेज? इथून कोणी केला मेसेज? अंकुश प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत विचारतो. नाही, ते माझ्या काकाचा मेसेज. अंजली खाली मान घालून बोलते. म्हणजे हे सगळं त्यानंच? अंकुश शॉक होऊन विचारतो. हां, म्हणून तर आम्ही लगेच इथे निघून आलो. ओ गॉड, हा माणूस ना इतक्या खालच्या पातळीवर कसं उतरू शकतात? मी माझं समजू शकतो, पण इतर लोकांचा तरी विचार करायचा. त्याने वयस्कर लोक आणि मुलंही होते ग तिथे. ह्या असल्या माणसांना कशाचं काय असतं म्हणा? अंकुश चिडून रागात बोलतो. तू विसरतोयस अंकुश. माझी आई, दिदू आणि माझे जीजू फक्त त्याच्यामुळे आज आमच्या सोबत नाहीत. त्या माणसाला कशाचंच काही नाही. त्याला फक्त त्याला जे काही हवं आहे ते मिळवण्यात इंटरेस्ट आहे आणि त्यासाठी तो कोणतीही पातळी गाठू शकतो. बाकी त्याला कशाचंच काही घेणं देणं नाही. पण आता तुला गमवायचं नाही मला. अंजली त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवून त्याच्या डोळ्यात बघत बोलते. ए अंजली, रडू नको ग तू. मला काही नाही झालं. बघ, आहे ना मी समोर तुझ्या ठणठणीत. अंकुश तिचा हात पकडून तिला आश्वस्त करत बोलतो. मला वाटलं अंकुश, मी त्याला ती जमीन देऊन टाकावी. मी तर त्याच वेळी द्यायला तयार होते, पण बाबांनी अडवलं मला. मला खरंच नको ती जमीन. त्यापेक्षा मला माझी माणसं महत्त्वाची आहेत. अंजली इमोशनल होऊन बोलते. त्याने काय होईल? आणि खरंच आता त्याला ही जमीन हवी आहे का? की फक्त तुला त्रास देण्यासाठी तो हे करतोय? अंजली, आपल्याला त्याच्या मनात नक्की काय चालू आहे काहीच माहीत नाही. त्यात आता साहिलही आला आहे. मला तर वाटतं म्हणून तो मुद्दाम त्रास देण्यासाठी असं वागत असणार. अंकुश अंजलीला समजावत बोलतो. पण ह्या सगळ्यांमुळे तुम्हाला सगळ्यांनाही त्रास होतोय. काल काका किती काळजीत होते बघितलं मी. घरी अजून कोणाला सांगितलं नाही, पण जेव्हा त्यांना कळेल तेव्हा. अंजली अंकुशला विचारते. तिचं म्हणणंही बरोबर होतं. त्याच्या जीवावर बेतता बेतता राहिलं होतं. अंजली, मी आहे ना तुझ्यासोबत. काही नाही होणार. कोणी काही बोलणार नाही तुला. अंकुश तिला मिठीत घेत तिच्या डोक्यावर थोपटतो. अंजली ही शांत त्याच्या मिठीत बसून राहते. अंकुशचे डॅड आणि साहिल डॉक्टरांशी अंकुशच्या तब्येतीविषयी बोलून घेतात. सकाळी अंकुशला जो त्रास झाला त्यामुळे आज एकदा ब्लड टेस्ट करून बघू. सगळं नॉर्मल वाटलं तर तुम्ही त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज देतो म्हणून डॉक्टर सांगतात. अंकुशच्या डॅडला आणि साहिललाही ते मान्य असतं, कारण आता त्यांना इथून डायरेक्ट गोव्यासाठी निघावं लागणार होतं.
सकाळीच त्यांना अंकुशच्या मॉमचा कॉल आला होता. खूप रागवल्या होत्या त्यांच्यावर, पण अंकुशच्या डॅडचाही नाईलाज होता. त्यांना खरं सांगितलं असतं तर त्याही लगेच दिल्लीला आल्या असत्या. लग्नगर होतं ते सगळ्यांना माहिती पडलं असतं तर काळजी चर्चा झाली असती, म्हणून त्यांनी ते साध्यापुरतं तरी टाळलं होतं. अंकुशशी बोलून मग ठरवू म्हणून. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5च्या आसपास अंकुशला डिस्चार्ज देण्यात आला. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. मध्ये मध्ये थोडा श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याविषयी तो डॉक्टरांशी बोलला देखील. डॉक्टरांनी त्याला त्यावर मेडिसिन लिहून दिल्या. अजून 2-3 दिवस तो त्रास होईल. घाबरायचं काही कारण नाही, पण जास्त त्रास झालाच तर लगेच तिथल्या स्पेशालिस्टला दाखवा, असा सल्ला दिला. त्याबरोबर थोडंफार पथ्यपाणीही सांगितलं होतं. सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यावर ते चौघेही आधी हॉटेलमध्ये गेले. रात्री 12ची फ्लाईट असल्याने ते डिनर करून आरामात गोव्यासाठी निघाले. साहिलने त्याची माणसं दिल्लीत पेरून ठेवली होती. त्याला आता शकीलपर्यंत पोहोचण्याचा एकही बळू मागे नव्हता सोडायचा. पोलीस तर त्यांचे काम करत आहेतच, पण आता तो स्वतः या सगळ्यात लक्ष घालणार होता. पहाटे 3च्या आसपास ते हॉटेलमध्ये पोहोचले. अंकुशला प्रवासाचा थकवा थोडा जास्तच जाणवत होता. त्यामुळे साहिलने लगेच त्याला त्याच्या रूममध्ये सोडलं आणि त्याला आराम करायला सांगितलं. सगळे तसे निवांतच होते, कारण परवा मेहंदी होती. पण पाहुण्यांची रेलचेल हळूहळू सुरू झाली होती. काही आज तर काही उद्या फंक्शनच्या दिवशी येणार होते. अंकुशची मॉम त्यांची राहण्याची व्यवस्था बघत होती. अंकुश अजून झोपला होता. अंजली तिचं आवरून त्याला बघण्यासाठी त्याच्या रूमकडे जात होती की पोर्शमध्येच तिला अंकुशच्या मॉम भेटल्या. "अरे अंजली बाळा, आलीस तू? झालं का साहिलचं काम?" अंकुशच्या मॉमने विचारलं. "हो मॉम." त्यानंतर "इकडे, तू आत्ता कुठे चालली होतीस का?" त्या विचारतात. आणि त्यानंतर "इकडे." "हो, ते अंकुशकडे थोडं काम होतं." "अंकुश, तो कधी आला? तुमच्यासोबत आला का? हे पण काल रात्री आले वाटते. तुम्ही सगळे एकत्र होता का?" त्यानं न समजून अंजलीला विचारतात. ते अंकुश." अंजली पुढे काही बोलायला जाणार की "काकी, तुम्हाला बाहेर कोणीतरी शोधत होतंय. आय थिंक तुमचे गेस्ट आले आहेत." साहिल लगेच तिथे पोहोचून अंकुशच्या मॉमला आवाज देत त्यांच्याजवळ येऊन खोटं बोलतो. "अरे देवा, अंजली, आपण नंतर बोलू. मला गेलं पाहिजे, नाहीतर हे हॉटेलवाले उगाच गोंधळ करायचे. मी आलेच हां, तू नाश्ता करून घे." त्या घाईत बोलत तिथून निघून जातात. "दादू, थँक्स. मला त्यांना काय बोलायचं सुचतच नव्हतं." अंजली उदास होऊन बोलते. नको जास्त विचार करू. तू बघ अंकुश उठला आहे का ते. मी तुमच्या दोघांचा नाश्ता रूममध्ये पाठवून देतो. त्याला मेडिसिनही दे व्यवस्थित." "हो दादू." "माई आजी आणि बाबांशी बोललास का?" "हो, भेटलो मगाशी. अजून माई आजीला काही सांगितलं नाही. बाबांशी बोललो मी. साहिल तिला सांगतो." "ओके. मी आधी अंकुशकडे जाते, नंतर भेटते सगळ्यांना." अंजली अंकुशच्या रूममध्ये आली. साहिलने सांगितल्याने त्याने डोअर फक्त ढकलून ठेवला होता. अंकुश शांतपणे झोपला होता. अंजली बेडवर त्याच्या जवळ जाऊन बसते. "अंकुश." ती हळूच त्याला आवाज देत त्याच्या केसातून बोट फिरवते. अंकुशच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटतं. "ए राजा, उठतोस ना?" अंजली थोडी खाली झुकून त्याला आवाज देते. तो झोपेतच हुंकार देतो. "अंकुश, उठणार रे. आपण घरी नाही, हॉटेलमध्ये आहोत." अंजली त्याच्या केसातून हात फिरवत त्याला उठवत होती. 5 मिनिटं. तो कुशीत वळत तिच्या मांडीवर डोकं ठेवत तिच्या कमरेला मिठी मारतो.
अंजली शहारून थोडी ताठ बसते. 5 मिनिटांनी परत ती त्याला उठवते. अंकुश उठणारे, नाश्ता कर आणि मेडिसिन घे. मॉम विचारत होत्या तुझ्याबद्दल. त्यांनाही भेटून घे. तू आलेला त्यांना माहीत नव्हतं ना? गुड मॉर्निंग. तो तिच्या हातावर किस करत गोड स्माईल करतो. गुड मॉर्निंग. जा उठ आणि फ्रेश हो. मी आपल्या दोघांसाठी नाश्ता मागवला आहे. ती त्याच्या अंगावरचं ब्लँकेट बाजूला काढत बोलते. तो बसून तिच्या खांद्यावर डोके ठेवतो. झोप पूर्ण नाही झाली तुझी? नाही, अजून झोप आहे डोळ्यावर. तो तिच्या मानेजवळ चेहरा घुसळतो. फ्रेश हो, नाश्ता कर, मेडिसिन घे आणि आराम कर. मग तू अशीच मला उठवायला येत जाशील रोज तर माझी मॉर्निंग खरंच गुड होईल. अंकुश आळसावलेल्या आवाजात बोलतो. हो का? अजून काय? हो, कारण मग एक गुड मॉर्निंग किस पण मिळेल ना मला. अंकुश तिच्या जवळ झुकत बोलतो. अजिबात काही मिळणार नाही. आधी जाऊन ब्रश कर आणि फ्रेश हो. अंजली त्याला लांब करत त्याच्या जवळून उठायला जाते की तो तिचा हात पकडून जवळ खेचतो. अंजली प्लीज बघ मला बरं नाही ना. आजारी माणसाला कधी नाही नसतं बोलायचं. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. अंकुश लहान मुलांसारखा हट्ट करत तिच्या जवळ जातो. आजारी माणसं नको त्या डिमांड करत असतील तर त्या अजिबात पूर्ण करायच्या नसतात. उगाच त्याच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. अंजली हसत त्याचे केस विस्कटून त्याच्या बाजूने उठत असते की तो लगेच तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तशी ती खेचली जाऊन तिचा चेहरा एकदम त्याच्या समोर येतो. तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणारच की ती त्याला रागात लांब ढकलते. अंकुश काय करतोयस? पडले असते ना मी. अंजली चिडून बोलते. मी असताना ते शक्य आहे का? अंजली नकारार्थी मान हलवून परत तिथून उठण्याचा प्रयत्न करते तर तो तिचा हात घट्ट धरून ठेवतो. अंकुश काय हट्टीपणा लावलाय? सोड मला आणि फ्रेश हो जा आधी. अंजली चिडून मोठ्या आवाजात बोलते. अंकुशला तिच्या अशा वागण्याने वाईट वाटतं. तो तिचा हात सोडून तसाच गप्पपणे बाथरूममध्ये निघून जातो. अंजली तशी लगेच डोळे झाकून सुस्कारा सोडते. तिला घरच्यांचं किती टेन्शन आले ते ती त्याला सांगू शकत नव्हती. अंकुश आणि साहिल दोघांनीही तिला टेन्शन घेऊ नको सांगितलं म्हणून होतं खरं, पण तरीही ते विचार काही केल्या तिच्या मनातून जात नव्हते. शिवाय हे सगळं कळल्यावर त्याची मॉम आणि आऊ तिला स्वीकारतील का हा प्रश्न सारखा सतावत होता. जुळण्याआधीच तुटणार तर नाही ना ह्याची भीती वाटत होती. 2 कुटुंबांमध्ये तिला दुरावा नको होता. शिवाय चिऊच्या मनावर किती परिणाम झाला असता. आत्ता कुठं ती डॅडचं प्रेम अनुभवत होती. अंजलीला काय करावं काही सुचत नव्हतं. ती शून्यात नजर ठेवून विचार करत होती. पण गुंता आणि प्रश्न वाढतच चालले होते. दारावर टकटक झाली तशी ती जाऊन त्या दोघांसाठीचा नाश्ता घेऊन आत आली. बेडवर बसून त्याची वाट बघत बसली. अंकुश थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला. केस कोरडे करत एक नजर तिच्याकडे बघतो आणि तसाच ड्रेसिंग टेबल जवळ निघून जातो. अंजली तो आलेला बघून नाश्ता प्लेटमध्ये सर्व करायला घेते. अंकुश नाश्ता करून घे. अंकुश काही न बोलता त्याचे केस सेट करत राहतो. अंकुश अंजली पुढे काही बोलणार त्याआधीच तो त्याची प्लेट घेऊन सोफ्यावर जाऊन बसला आणि शांतपणे नाश्ता करायला लागला. अंजलीला थोडं वाईट वाटलं पण काही न बोलता शांत राहून स्वतःची प्लेट घेऊन नाश्ता करायला लागली. चौघेही शांतपणे नाश्ता करत होते. अंजलीचं मात्र लक्ष अंकुशकडेच होतं. त्याचा नाश्ता करून झाला तसा तो उठला. अंजलीनेही लगेच स्वतःची प्लेट बाजूला ठेवून उठली.
अंकुश मेडिसिन. ती बोलतच होती की त्याने ड्रॉवरमधलं पॅकेट काढून त्यातल्या गोळ्या घेतल्या. अंजलीला वाईट वाटलं. तो तिच्याशी काहीच बोलत नव्हता. पण चुकी ही तिचीच होती. तिनेच त्याच्यावर ओरडलं होतं. अंकुशने बेडवर असलेला मोबाईल घेतला आणि तडक बाहेर निघून गेला. अंजली त्याला पाठमोरा जाताना फक्त बघत राहिली. मनातून खूप गिल्टी वाटत होतं. तीही मग त्याच्या मागून रूम बाहेर निघाली. मम्मा, चिऊ धावत तिच्याकडे आली. अरे माझी सोनूली. अंजलीने खाली बसून लगेच तिला घट्ट मिठीत घेतलं. कशी आहेस चिऊ तू? अंजली तिच्या चेहऱ्यावर किस करत कुरवाळत विचारते. मी छान, पण तुम्हाला खूप मिस केलं. डॅड पण जवळ नव्हते ना? चिऊ तोंड पाहून बोलते. माझं बाळते, मी पण तुला खूप मिस केलं. मम्मा, मामू बोलले की डॅड पण आले आहेत. कुठे आहेत डॅड? मला भेटायचं आहे त्यांना. चिऊ अंजलीच्या मागे कोणी दिसतंय का ते बघ विचारते. डॅड बाहेरच आहेत, कामात असतील. बरं मला सांग, तू नाश्ता केला का? नाही, मला मामूने सांगितलं तू आणि डॅड आले आहात. मग तशीच मी आधी तुझ्याकडे आले. अच्छा, चल मी तुला नाश्ता भरवते. अंजली तिला उचलून ग्राउंडमध्ये असलेल्या फूड काउंटरजवळ नेते. ओके. शोना, तू मेहंदी काढणार? अंजली नाश्ता भरवत चिऊशी गप्पा करत होती. हो, नेहा दीदी काढणार आहे. कोण नेहा दी? अरे वा, ठीक आहे. तू तिच्याकडून छान मेहंदी काढून घे. मम्मा, तुझ्यासाठी आणि डॅडसाठी एक सरप्राईज आहे. चिऊ हळूच अंजलीच्या कानात सिक्रेट सांगावं तसं सांगते. अय्या, पण मला सांगा ना प्लीज. अंजली मुद्दाम बारीक चेहरा करत तिला रिक्वेस्ट करते. ओ मम्मा, मी काय बोलले? सरप्राईज आहे ते, असं नसतं सांगायचं. अंजली बारीक चेहरा करून तिला बघते. मम्मा, नो पप्पी फेस. सरप्राईज आहे डॅड आणि तुझ्यासाठी, मी नाही सांगणार. चिऊ अंजलीला दटावट बोलते. अंजली तिला नाश्ता भरवून तिच्याच वयाची 3 ते 4 मुलं होती त्यांच्यासोबत खेळायला सोडते. अंजली तिथल्या स्टाफला मुलांवर लक्ष ठेवायला सांगून माईंना भेटायला जाते. त्यानंतर इकडे पुढे. जय हिंद सर, तुम्ही बोलावलंत मला? साबळे म्हणाले. हो. शिंदेंची काय खबर? काही नवीन अपडेट्स? इन्स्पेक्टर हातातली फाईल वाचता वाचता साबळेंना विचारतो. हो सर, उडती खबर आली आहे. त्यांच्या कानावर आलंय की इंडियातून वेगवेगळ्या ठिकाणावरून एक मोठी कन्साइनमेंट अरबला जाणार आहे. त्यात काही लहान मुली आणि काही वयात आलेल्या मुलीही आहेत. कुठून आणि कधी? इन्स्पेक्टर राघव फाईलवरून नजर हटवत साबळेंना विचारतो. सर, ती इन्फॉर्मेशन अजून मिळाली नाही. शिंदे सर कन्फर्म करून सांगणार आहेत म्हणाले. बरं ठीक आहे, लवकरात लवकर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ह्यावेळी काही करून आपल्याला त्या सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढायचं आहे. मागच्यासारखं ह्यावेळी गाफील राहता येणार नाही. आपल्या सगळ्या खबऱ्यांना ही इन्फॉर्मेशन पोहोचवा. त्यांचं नेटवर्क ॲक्टिवेट करा. मला परवापर्यंत सगळी माहिती हवी आहे. ओके सर. शिंदेंवर कोणाला डाऊट तर नाही ना आला? त्यानंतर इकडे. नाही सर, अजूनपर्यंत तरी कोणालाच नाही. सर, तुमचा प्लॅनच तसा होता. कोण त्यांच्यावर डाऊट घेणार? त्या मायाला पण कधी शिंदे सरांवर डाऊट येणार नाही. त्याला तर असंच वाटतंय की त्याचा जीव शिंदे सरांमुळेच वाचला आहे. तो सध्या जास्त सरांवर विश्वास ठेवून आहे आणि शकील तर डोळे झाकून मायावर विश्वास ठेवतो. साबळे हसत बोलतात. हो, ते तर करावंच लागणार होतं. साबळे, त्याशिवाय आतली माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. शिंदेंवर तो विश्वास ठेवतोय हे चांगलंच आहे आपल्यासाठी.
अजून त्याचा विश्वास मिळवा सांगा शिंदेंना. शिंदेंना पण मानलं पाहिजे. त्यांनी एवढं जोखमीचं काम उचललं आणि ते खुबीने करतही आहे. पण तरीही आपल्या सगळ्यांनाच खूप सतर्क राहायची गरज आहे. शकील कधी कोणती खेळी खेळेल सांगू शकत नाही. राघव गंभीर होऊन बोलतो. हो सर, ह्यावेळी आपण त्या शकीलला गजाआड करायचंच. तुम्ही लागा कामाला. हो सर, जय हिंद म्हणून साबळे त्यांच्या कामाला निघून जातात. उद्या मेहंदीची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संगीत आणि अंजली आणि अंकुशची एंगेजमेंट होती. अंजलीला त्याआधी घरातल्यांना विश्वासात घेऊन सगळं खरं खरं सांगायचं होतं. त्यांचा एवढा आपल्यावर विश्वास आहे आणि आपण त्यांची फसवणूक करत आहोत हाच विचार मनात घोळत होता. ती साहिलकडे जाऊन तिचं मन मोकळं करते. दादू, मला वाटतंय आपण दिल्लीला गेलेलो आणि अंकुशसोबत काय घडलं ते सांगितलं पाहिजे सगळ्यांना. अंजली, अगं पण दादू, तू बघतोयस ना सगळं, किती जीव लावतात मला ते. आऊ आणि मॉमचा खूप विश्वास आहे माझ्यावर. मला त्यांच्या विश्वासाला तडा नाही जाऊ द्यायचा. आपण सांगितल्यावर त्यानंतर कदाचित ते ह्या नात्याला संमतीही देणार नाही. मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. त्यांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्या मनाविरुद्ध मला ह्या नात्यात पुढे नाही जायचं. अंजली, अगं पण आपली प्रिन्सेस, तिचा विचार केला आहेस का तू? दादू, मी समजेल तिला. ती घेईल मला समजवून. तिला समजलं ना की तिची मम्मा खोटं बोलली आहे तर तिलाही नाही आवडणार ते. त्यानंतर इकडे तू अंकुशशी बोलली आहे का याविषयी? त्याचं काय मत आहे यावर? नाही, आमचं काहीच बोलणं नाही झालं. मग तू एकदा बोलून घे ना त्याच्याशी. बघ तुमचं काय मत आहे ह्यावर. तो रागवला आहे माझ्यावर म्हणत त्याच्यात घडलेलं सगळं खरं सांगून टाकते आणि आता जोपर्यंत त्याचा राग शांत नाही होणार तोपर्यंत तो नाही बोलणार माझ्याशी. अंजली खाली नजर टाकत लॉनमध्ये चिवला प्रेमाने जेवण भरवणाऱ्या अंकुशकडे बघून बोलते. अंजली, तुझंही चुकलंच ना शोना. त्याने तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा ठेवणं चूक आहे. तुम्ही आता एका नात्यात बांधले जाणार आहात. त्याच्याही काही अपेक्षा असतील ना? साहिल अंजलीला समजावतो. दादू, मला माहीत आहे मी चुकले, पण खरंच तेव्हा हाच विचार होता रे डोक्यात, म्हणून मी तसं. अंजली उसासा सोडून बोलते आणि त्यानंतर मी समजू शकतो, पण आता मनव त्याला. नेहमी आम्हीच का तुम्हा मुलींचा रुसवा काढायचा? कधी तुम्हीही काढा आमचा रुसवा, मग कळेल किती टफ काम असतं ते. साहिल हसत डोळे मिचकावतो. हो, अंजली ही गोष्ट हसते त्यावर. अंजली, उद्या मेहंदी आहे ना? मग तुझी मैत्रीण कधी येणार आहे? माझी मैत्रीण कोण रे? अंजली न समजल्यासारखं करत विचारते. तिचं तुझ्या ऑफिसमधली. साहिल हिंट देत बोलतो. त्यानंतर कोण? दीक्षा? अंजली मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी दीक्षाचं नाव घेते. नाही ग, ती नाही. नेहमी असते ना तुझ्यासोबत ती. साहिल बोलतो. कोण रे? कोण? जाऊ दे ना, तू मुद्दाम करत आहेस. साहिल बारीक डोळे करून अंजलीला बघतो. अरे, मी काय केलं? तुला माझी मैत्रीण आठवते तर तिचं नावही माहीत असेलच ना? अंजली खांदे उडवत गालात असते. तिला त्याला त्रास द्यायला खूप मज्जा येत होती. तुम्ही ना सगळ्या मुली सारख्या. तिला मी एवढे विचारतोय सकाळपासून तर तीही मुद्दाम सांगत नाही. तूही तशीच. साहिल चिडून ओघात मेघाविषयी बोलून जातो. अच्छा बच्चू, नंबर ही 1 नंबर एक्सचेंजेस झाले आहेत. अंजली त्याला मुद्दाम चिडवत होती आणि विचारत होती. ते तसं काही नाही. अंजली मुद्दाम त्याला चिडवत होती. तीही तोंड दुसरीकडे करून लाजत होता. आणि त्यानंतर तसं मला माझी वहिनी पसंत आहे. हां, दिसायला तशी बरी आहे. थोडी कडकी आहे का रे? आणि नाक ते थोडं बसकं आहे ना?
पण जाऊ दे, एका गालावर हसताना खळी पडते. आणि आपल्या घरी आली ना की आपण बनवू तिला जाडजूड. अंजली ॲक्शन करत त्याला चिडवत साहिलच्या रूममधून बाहेर येत पळायला सुरुवात करते. अंजली तू काही बोलते. साहिलही तिच्या मागे तिला पकडायला धावतो. हां बोल. आजीला सांगू तिची नातसून मिळाली म्हणून. अंजली स्टेअर्सने खाली उतरत त्याला चिडवत होती. नो गप ना माझी आई. साहिलही तिच्या मागून पटापट स्टेअर्स उतरतो. अरे खूप आनंद होईल रे तिला, कधीची बिचारी वाट बघत आहे. अंजली गार्डनमधल्या खुर्च्याभोवती गोल फिरत साहिल ला चिडवत होती. सगळे त्यांच्याकडे हसत बघत होते. 1 मिनिट, माझ्याकडे मेघाचे खूप सारे फोटोज आहेत. डायरेक्ट तेच दाखवते आजीला, सुनमुख बघ म्हणून. अंजली खिदळून मुद्दाम आजीजवळ जाण्याचा प्रयत्न करते. साहिल चलाकी दाखवत तिला मागून पकडतो आणि गोल फिरवतो. अंजली तू असं अजिबात करायचं नाही हां, प्लीज यार, तुला माझी शपथ आहे. साहिल हात जोडून बोलतो. हे दादू, ही चिटिंग आहे यार. अंजली वैतागून बोलते. मित्रांनो, इथून पुढची 4 मिनिटाची स्टोरी प्लीज तुम्ही वाचा.